MBBS होण्याचे स्वप्न सहज आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। जत येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त शेकडो स्वामी भक्तांनी घेतले स्वामींचे दर्शन। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थच्या गजरात भक्तगण गेले नाहून। जत येथील छत्रपती शिवाजीराजे नगरात श्री स्वामी समर्थांचे भव्य असे मंदिर असून या मंदिरात श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत यांच्या मार्फत विविध धार्मिक कार्यक्रम पार पाडले जातात। श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत यांच्या मार्फत दर पौर्णिमेला पहाटे श्री स्वामी समर्थ महाराजांची अभिषेक पूजा, त्यानंतर सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत रामपूर येथील वीरशैव भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम, यानंतर दुपारी 12 वाजता श्रीची आरती तसेच श्रीचरणी फुले वाहणे व त्यानंतर उपस्थित भक्तांना महाप्रसाद वाटप असे नित्याचे कार्यक्रम सुरू आहेत। गुरुवारी गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ मंदिरात आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती। आज सकाळपासूनच श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी शेकडो स्वामी भक्तांनी रांग लावली होती। गुरुवारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर पहाटे अभिषेक करून विधिवत पूजा करण्यात आली। त्यानंतर रामपूर येथील वीरशैव भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत संपन्न झाला। दुपारी श्रीची आरती करण्यात येऊन श्री स्वामी समर्थ चरणी पुष्प अर्पण करण्यात आले। त्यानंतर उपस्थित सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। यावेळी अजिंक्य तारा विद्या प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्री प्रभाकर भाऊ जाधव, माजी जिल्हा परिषद सभापती सौ स्नेहलताताई जाधव, माजी प्राचार्य श्री वसंतराव बोराडे, सांगली अर्पण बँकेचे शाखाधिकारी श्री रमेश येळदरी, राम संगपाळ, सेवानिवृत्त प्राध्यापिका निर्मला मोरे, प्रगतशील शेतकरी श्री शशिकांत काळगी, सहदेव माळी, बिराप्पा वगैरे, राजू खाडे, अशोक पाटील, पिंटू भोसले आदींसह शेकडो भक्तांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले। हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्टचे जतचे अध्यक्ष श्री बापूसाहेब पवार, उपाध्यक्ष श्री अशोक तेली, सचिव श्रीकृष्ण पाटील, गणेश सावंत, मोहन पवार, आबासाहेब शिंदे, पिंटू मोरे, दादासाहेब जाधव, अतुल मोरे, शहाजी बापू भोसले, समर्थ पवार, दीपक पाठणकर, राघव जोशी आदींनी परिश्रम घेतले। जत शहरातील मोरे कॉलनी येथील श्री समर्थ साई गजानन मंदिर व गीता आश्रम जत तसेच श्री दत्त कचरनाथ सेवा आश्रम आदी ठिकाणीही मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली। या ठिकाणीही शेकडो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।